जिंतूर येलदरी रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी दिनांक 28 मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। नागरिकांनी तिरडी यात्रा काढत विभागाला जाग करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये तृतीयपंथीयांचा देखील उत्स्फूर्तपणे सहभाग होता। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता शिवाय परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे। मात्र मागील काही दिवसापासून रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे। सध्या वाहनधारकांना अपघाताचा धोका रोजचाच झालाय। पावसाळा सुरू असल्यानं खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे। या रस्त्यावरनं शाळकरी मुलं, रुग्ण आणि शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। म्हणून नागरिकांनी एकत्र येत अनोख्या तिरडी यात्रेमध्ये नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, RIP, RIP रस्ता मरेपर्यंत प्रतीक्षा करू नका अशा फलकासह रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तिरडी यात्रा काढली। विशेष म्हणजे तिरडी यात्रेमध्ये तृतीयपंथीयांनी देखील या आंदोलनात सामील झाले होते। आगामी काळामध्ये प्रशासनानं यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास पुढील काळामध्ये रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनामध्ये समाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट माधव दाभाडे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे, दामू नवले, गजानन वाघमारे, योगेश हलगुंडे, अभिषेक चव्हाण आदीसह अनेक जण आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एक मुख्य रस्ता म्हणून येलदरी रस्त्याची ओळख आहे आणि या रस्त्यावरून आज हजारो शेतकरी, हजारो ग्रामीण भागातले लोक विदर्भाला जाण्याचं काम करतात किंवा विदर्भातून लोक इकडे येण्याचं काम करतात। मुख्य रस्ता म्हणून या रस्त्याची नोंद आहे आणि या रस्त्याची अवस्था जर पाहिली तर साधारण 15,000 खड्डे आहेत। त्याच्या आतापर्यंत 50च्या वर अपघात झालेत। कमी शासन काय करते तर आकडे मोडते, खड्डे बुजते। पण खड्डे बुजते तर कोणाला बुजले, काय बुजले, कोणता अधिकारी होता, काय होता, कोणत्या पद्धतीचं काम झालं, सगळं निकृष्ट दर्जाचं। कुठेतरी सरकार आणि प्रशासन ही मिलीभगत आहे आणि सर्वसामान्य लोकांचा जीव घेण्यासाठी तत्पर आहेत या ठिकाणी असं मला वाटते। हे आंदोलन प्रशासनाची आणि सरकारची तिरडी उचललेली आहे। त्या रस्त्यावरचे जे झालेले खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजण्यात यावे यासाठी आम्ही सार्वजनिक विभागाकडे तसे निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आता लेखी दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर या येलदरी आणि जिंतूर रोडवरचे जे खड्डे आहेत ते लवकरात लवकर आम्ही बुजूया। प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर, परभणी, NTV न्यूज मराठी।